बारामतीमध्ये मेळावा पार पडतोय। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर होम पिचवर शक्ती प्रदर्शन केले जाणार, तर विधानसभेसाठी अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार आहेत। राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी हे आजच्या मेळाव्याला उपस्थित असतील, तर बारामतीच्या मिशन हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय आज हा मेळावा पार पडतोय, किती महत्त्व या मेळाव्याला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देता येईल? बरोबर आहे, बारामतीमध्ये जो मेळावा आज पार पडतोय त्याला विशेष महत्त्व आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण विचार केला तर विधानसभा तोंडावर असताना राष्ट्रवादी हा पहिला असा पक्ष ठरतोय जो अशा पद्धतीने सगळे मंत्री सगळे आमदार एकत्र बोलावून पहिल्यांदा मेळावा घेतोय। यामध्ये जी जनसन्मान यात्रा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काढली जाणार आहे, राज्यभर दौरे केला जाणार आहेत, त्याची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। वेगवेगळ्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांची माहिती या आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीकरांना दिली जाईल। यासोबतच जे राज्यभरातून आमदार बोलवलेले आहेत, जे राज्यभरातून मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बारामतीमध्ये येणार आहेत, त्यांना त्यांच्या भागामध्ये कशा पद्धतीनं राष्ट्रवादी पोहोचवायचे, अर्थातच त्याच्यासाठीचे वेगवेगळे मुद्दे आणि या सगळ्या संबंधानं भाषणं राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बारामतीमध्ये होतील। यामध्ये अजित पवार आहेत, सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, यांची सगळ्यांची भाषणं ऐकणं आज महत्त्वाचं असणार आहे। ते काय बोलतात हे पाहावं लागेल। खरं म्हणजे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अशा पद्धतीनं पहिली सभा बारामतीत होणं आणि तिथून पुढे राज्यभर दौरे करणं खरं म्हणजे एका यात्रेचं नियोजन अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केलं गेलं, ज्याला जनसन्मान यात्रा असं नाव देण्यात आलेलं आहे। या यात्रेचं वेळापत्रक देखील आज जाहीर होऊ शकतं अशी शक्यता आहे। त्यानिमित्तानं धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।